नमस्कार. आज आहे आषाढी एकादशी आणि मी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते. हे बघा, मंदिरात आलेली आहे मी. दर्शन वगैरे घेतलं, घरची पूजा, अभिषेक वगैरे केला. तर तुम्हाला आषाढी एकादशीची थोडी माहिती सांगते. एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे वाचन करावे. पूजेच्या वेळी 108 तुळशीपत्र श्री विष्णूंना व्हावीत. दिवसभर नामस्मरण करून भजन करावे. दिवसभर उपवास करावा. दुसरे दिवशी पारणे सोडावे. एकादशी व्रतामुळे पापाचा नाश होतो. परम श्रद्धेने एकादशी व्रत करावे. एकादशा प्रत्येक महिन्यात 2 वेळा येते. अशा पद्धतीने वर्षभरात 24 एकादशी येतात. या 24 एकादशीचे वेगवेगळे महात्म्य आणि कथा आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक एकादशीचे फलही वेगळे आहे. स्मार्थ एकादशी भगवान शंकरांची असते, तर भागवत एकादशी भगवान विष्णूंची असते. देवलोकात प्रचलित असणाऱ्या एकादशी व्रत हे देववर्षी नारदाने आपल्यापर्यंत आणले, अशी कहाणी आहे. एकादशी व्रत केल्या मनुष्याला पापापासून मुक्ती मिळते. त्याला आयुष्यात सुख, समाधान, शांती लाभते. एकादशी व्रतामुळे मनशुद्धी होते. विविध मनोकामना पूर्ण होतात. आरोग्य लाभते. एकादशीचे व्रत केल्याने मरणोत्तर स्वर्गाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते. एकादशीच्या दिवशी भगवंताच्या नामाचा जप केल्याने, नामस्मरण केल्याने, भजन, पूजन, कीर्तन केल्याने भगवंताशी, पांडुरंगाशी, विष्णूंशी जवळीक साधता येते. त्यांच्या भक्तीत रममाण होऊन जातो आपण. भगवंताच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये तल्लीन होता येते. भगवंताशी एकलीन होता येते. या दिवशी संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी वर्णिलेला ग्रंथ एकादशी महात्म्य जरूर वाचा. विठ्ठलाची पंचोपचार पूजा झाल्यावर, तुळशीपत्र वाहून पूजा झाल्यावर विठ्ठलाची आरती करावी. प्रथम गणपतीची आरती करून विठ्ठलाची आरती करावी. दरवर्षी शक्य नसेल तर एकदा तरी आषाढी एकादशीला यात्रेच्या वेळी पांडुरंगाला जाऊन दर्शन घेऊन यावे. तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. चातुर्मास चालू झाला की आपण गोपद्म व्रताला सुरुवात करतो. तर माझे गोपद्माचे व्रत सुरू झाले आहे. विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी.